नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. इतिहास आणि राज्यशास्त्र हा पेपर जेव्हा आपण सोडवतो, तेव्हा एकतर पहिली गोष्ट आपण इतिहास असा छान पाठांतर वगैरे केलेला असतो, म्हणजे मोस्टली लोक पाठांतर करतात. तर मग त्या केसमध्ये तो आठवून लिहिणं किंवा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आठवणं, मग ते लिहिणं याच्यामध्ये वेळ लागतो. आणि कधी-कधी असं होतं, की हा पेपर वेळेत पूर्ण होत नाही. मग त्यासाठी परीक्षेदरम्यान टाईम मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. पण आपल्याला कळतच नाही, की किती प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे. आय मीन कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे किंवा किती प्रश्न किती वेळेमध्ये सॉल्व्ह झाले पाहिजेत. मग यासाठी जर मी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करून दिलं, तर तुम्हाला पेपर सोडवताना त्याची नक्कीच मदत होईल, राइट? सो त्यासाठी आज आपण पाहणार आहोत, की आयडियली आपण कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे किंवा कितपत पेपर किंवा इतिहास पूर्ण किती वेळेमध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे, जेणेकरून आपण राज्यशास्त्र वगैरे इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर मी साधारणतः असं टाईम टेबल किंवा काय म्हणूया आपण असं टाईम मॅनेजमेंट केलेलं आहे. तुमचा जो काही संपूर्ण पेपर आहे, तर तो साधारणतः 110 मिनिटामध्ये सॉल्व्ह होणार आहे आणि तुमच्याकडे 10 मिनिटं एक्स्ट्रा राहणार आहेत. ठीक आहे. आय होप की सगळ्यांना माहिती आहे पेपर 2 तास म्हणजे 120 मिनिटांचा असतो आणि आपण पेपर जो आहे तर तो 110 मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही जी एक्स्ट्राची 10 मिनिटं आहेत तर ती तुम्हाला पेपर लिहून झाल्यानंतर काही चुकलंय का, काही राहिलंय का किंवा कुठे काही लाईन्स वगैरे ड्रॉ करायच्या आहेत का, महत्वाचे जे काही पॉइंट्स असतील त्याच्या खाली अंडरलाईन करतो आपण इतिहासामध्ये, खूप महत्वाचं आहे. कंपल्सरी नसलं तरी पण चांगले मार्क्स स्कोर करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, की तुमच्या उत्तरामध्ये काय महत्वाचं आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि त्या शब्दाच्या किंवा 2 शब्दांच्या खाली तुम्ही अंडरलाईन केलेली असली पाहिजे प्रत्येक पॉइंटमध्ये. याचं कारण असं आहे, की जेव्हा एक्झामिनर पेपर चेक करतो, तर तेव्हा त्यांना आपल्याला जास्त लोड नाही द्यायचा आहे. त्यांना असं पाहिजे, की वॉव! म्हणजे ह्याने लाईन्स ऑलरेडी ड्रॉ करून दिलेले आहेत, म्हणजे मला फक्त महत्वाच्या शब्दांवरती फोकस करायचंय. मला जे शब्द आहेत हवे आहेत ते त्याच्यामध्ये असतील किंवा ते कीवर्ड्स जर असतील, तर हे उत्तर बरोबर असणार आहे. सो त्यांना पूर्ण उत्तर वाचण्याची असं वाचायची गरज पडत नाही. त्यांचा वेळ वाचतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला परफेक्ट मार्क्स मिळतात, जर तुम्ही बरोबर कीवर्ड्स लिहिले असतील तर. त्याच्यामुळे मी तुम्हाला कीवर्ड्स कसे फाइंड आउट करायचे आणि कीवर्ड्सच्या आधारेच उत्तर कसं लक्षात ठेवायचं हे ऑलरेडी पहिल्यापासून सांगत आलेली आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर प्लीज पहा. जेणेकरून तुम्हाला पण कीवर्ड्स काय असतात त्याची आयडिया मिळेल आणि ते अतिशय महत्वाचं आहे इतिहासाच्या पेपरमध्ये आणि राज्यशास्त्राच्या सुद्धा. ठीक आहे. सो आता आपण टाईम मॅनेजमेंट बघूया जास्त टाईम न वाया घालवता. सगळ्यात पहिली गोष्ट आहे जे आपले एका वाक्यात सॉरी काय म्हणतो आपण ह्याला एमसीक्यूज जे आहेत आपले, तर ते 3 आहेत. तरी पण मी याला 5 मिनिटं वेळ दिलाय. याचं कारण असं आहे, की तुम्हाला काय सांगितलेलं आहे, पर्याय निवडून विधान पूर्ण करायचंय आणि परत ते पूर्ण केलेलं विधान खाली आहे असं उतरवायचंय. सो ते लिहायला वेळ लागू शकतो. आपण सायन्समध्ये किंवा मॅथ्समध्ये काय करतो, जो बरोबर पर्याय आहे तो फक्त लिहितो. ठीक आहे. पण इथे असं नाही. इथे तुम्हाला पूर्ण वाक्य परत लिहायचं आहे. त्या वाक्यामध्ये जे काही बरोबर शब्द असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आता मोनालिसा उत्तर जर असेल, तर तुम्हाला या ठिकाणी मोनालिसा लिहायचंय, त्याच्या खाली अंडरलाईन करायचे आहे, तेव्हाच तुमचं पूर्ण वाक्य जे आहे तर ते पूर्ण उत्तर बनणार आहे. ठीक आहे. सो हे लिहायला वेळ लागतो. त्याच्यामुळे मी या ठिकाणी 5 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. 5 मिनिटांपेक्षा पुढे जाऊ नका. काहींचं हे 3 मिनिटातही होतं. वेल अँड गुड. जेवढा तुम्ही याच्यापेक्षा वेळ कमी करू शकता तेवढा कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण कोणीही 5चे 6 किंवा 6चे 7 मिनिटं करायची नाही. ठीक आहे. सो ट्राय करा, की तुम्ही जेव्हा आता सराव प्रश्नपत्रिका सोडवाल, तेव्हा तुम्ही याच टाईमने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. परफेक्ट टाईम आहे. तुम्हाला कुठेही पेपरमध्ये आठवायला वेळ लागतोय किंवा याच्यापेक्षा पुढे जातोय असं होणार नाही, कारण या वेळेमध्ये उत्तर लिहून होतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, की तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती पुन्हा लिहायची आहे. हे सगळे पर्याय लिहायचे नसतात. फक्त जी कुठली चुकीची असेल तीच फक्त जोडी, म्हणजे ही सपोज 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 ही चुकीची आहे. तर हीच पूर्ण जोडी तुम्हाला फक्त उत्तरामध्ये लिहायची असते. ठीक आहे. हे बाकीचं वरचं काहीच लिहायची गरज नसते. फक्त प्रश्न पहिला ब मधल्या पहिल्यातलं चौथं चुकीचं आहे. तर हे पूर्ण 4 आकडा टाकून पुणे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी एवढं पूर्ण लिहायचं. सिमिलरली सेकंडसाठी पण आणि थर्डसाठी पण. तर यालाही आपण 5 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. याचा अर्थ पूर्ण जो पहिला प्रश्न आहे आपला अ आणि ब असं मिळून हे 10 मिनिटाच्या आत सॉल्व्ह करून झालं पाहिजे. 10 मिनिटाच्या वर नाही गेलं पाहिजे. आणि मोस्टली लोकांचा 10 मिनिटाच्या आत काय 7 मिनिटाच्या आत, 5 मिनिटाच्या आत पण दोन्ही प्रश्न होतात. जास्त काही डिफिकल्ट नाहीये याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न दुसरा अ. आता याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, तिघांपैकी कोणते पण 2 संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहेत. याला मी 10 मिनिटांचा वेळ यासाठी दिलाय, कारण हे ड्रॉ करायला वेळ लागतो. प्लस ड्रॉ केलं, जागा कमी जास्त झाली की परत इरेज करून परत ड्रॉ करावं लागतं. कधी-कधी आपण पेन्सिलने ड्रॉ करतो
बट तुम्हाला जर खूप वेळ जातोय असं वाटतंय तर पेनाने ड्रॉ केलं तरी पण हरकत नाही. फक्त एवढं पहा की तुमचं अक्षर किती आहे किंवा किती मोठं आहे, यानुसार तुम्हाला केवढी जागा लागेल हे बरोबर प्लीज लक्षात ठेवून ते करा. कारण चुकून हे लहान झालं, ते मोठं झालं असं व्हायला नको. कारण पेपरमध्ये खाडाखोड नकोय आपल्याला. ठीक आहे. ज्या प्रकारचे डायग्राम दिले सेम ड्रॉ करायचे. बॉक्स दिलेत, बॉक्स ड्रॉ करायचं. रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल जे पण काही दिलं असेल ते सेम टू सेम ड्रॉ करायचं आहे. कोणतेही दोन सॉल्व्ह करा. 10 मिनिटाच्या आत दोन आरामात होतात. 10 मिनिटं खूप वेळ आहे याला, त्याच्यामुळे आरामात होतील. एखादं एक्स्ट्रा पण तुमचं याच्यामध्ये सॉल्व्ह होईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रश्न दुसरा ब, जो की आहे थोडक्यात टिपा लिहा. कोणतेही दोन लिहायचे आहेत. 4 मार्कांसाठी 2 म्हणजे अर्थातच 2 मार्कांसाठी 1 असं आहे. ऑलरेडी मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता अपलोड करून. त्याच्यामध्ये मी सांगितलंय की कुठल्या चॅप्टर मधून कोणते प्रश्न येणार. प्लीज तो व्हिडिओ पहा, कारण जे प्रश्न मी त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत ते सगळे पीवायक्यूज मध्ये येऊन गेलेत आणि त्याच्या बाहेरचं तुम्हाला काहीच नाही विचारलं जाणार. सो मी तुम्हाला काय स्किप करायचं, काय नाही केलं परीक्षेमध्ये, कधीच विचारलं नाही येत, ते सगळं सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला कुठलेही दोन सॉल्व्ह करायचे आहेत 2 मार्कांसाठी. किती मोठं उत्तर लिहायचं, खूप जेन्युइन क्वेश्चन आणि खूपदा विचारला जातो. तर याचं उत्तर साधारणतः तुम्हाला 6 ओळी मिनिमम लिहायचं आहे. ठीक आहे. मिनिमम 6 ओळी, मॅक्स टू मॅक्स 8 ओळी, 10 ओळी, कितीही मोठं जाऊ शकतं, पण मिनिमम 6 ओळी. म्हणजे साधारणतः 4 पॉईंट्सचं उत्तर असलं पाहिजे. लहान लहान पॉईंट्स असतील तर, मोठे पॉईंट्स असतील तर 2 पॉईंट्सचं उत्तर. ठीक आहे. आता 6 ओळी मी कसं कन्सिडर करते की एका ओळीमध्ये तुमचे 5 ते 6 शब्द बसतायत, यानुसार मी तुम्हाला 6 ओळी सांगते. सो तुम्ही तुमच्या हँडरायटिंग नुसार ते कमी जास्त करून बघू शकता. ठीक आहे. सो कोणतेही दोन सॉल्व्ह करायचे आहे जे तुम्हाला हवे असतील ते. 12 मिनिटांचा वेळ आहे, पुरेसा वेळ आहे. उत्तर आठवून लिहून रेषा वगैरे आखून सगळं काही याच्यामध्ये होऊ शकतं. नेक्स्ट आहे प्रश्न तिसरा. मी तुम्हाला जे काही टायमिंग सांगते हे मी स्वतः फॉलो केलंय. आय मला किती होते, 98-99 समथिंग मार्क्स होते समाजशास्त्रामध्ये. सो मी जे फॉलो केले तेच मी तुम्हाला सांगते. सो प्लीज हे फॉलो करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रश्न तिसरा. प्रश्न तिसऱ्याला पण 15 मार्कांचा वेळ द्यायचा आहे. कोणतेही 2 प्रश्न लिहायचे आहेत. 4 मार्कांसाठी आहे. सेम स्ट्रॅटेजी. तुम्हाला 6 ते 8 ओळींचं उत्तर लिहायचं आहे मिनिमम. ठीक आहे. मिनिमम 6 ते 8 ओळींचं उत्तर लिहायचं. याच्यापेक्षा लहान उत्तर नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, 4 पॉईंट्स मिनिमम असले पाहिजेत. मॅक्सिमम 10, 15, 20, 25 कितीही लिहा, पण वेळेचं बंधन आहे आपल्याला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा याचं उत्तर लिहिणार आहात तेव्हा प्लीज अंडरलाईन करा प्रत्येक कीवर्डच्या खाली. पॉईंट्समध्ये उत्तर लिहा, पॅराग्राफमध्ये उत्तर शक्यतो इतिहासामध्ये लिहू नका. पॉईंट वाईज आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा. चांगले मार्क्स मिळतील किंवा आउट ऑफ मार्क्स मिळतील. ठीक आहे. कोणतेही दोन सोडवायचं आहे. अगेन 15 मिनिटांचा वेळ मी दिला आहे याला. सो तुम्ही 7-7 मिनिटं पर प्रश्न देऊ शकता, किंवा इव्हन काही जणांचं 5 मिनिटांमध्येही सोडवून होतं. 5 मिनिटं एक्स्ट्रा राहतात. ठीक आहे. सो जेवढा वेळ तुम्ही सेव्ह करू शकाल तेवढा सेव्ह करा. कारण कधी कधी असं होतं की पुढे आपल्याकडे अजून उतारा आहे, किंवा कधी कधी एखादं उत्तर आठवत नाही, त्याला वेळ लागतो. त्याच्यामुळे जेवढा टाइम सेव्ह करता येईल तेवढं तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रश्न चौथा. याच्यामध्ये तुम्हाला उतारा दिलेला असतो. तुमच्याच पुस्तकामधला उतारा असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नवीन असं काही वाटणार नाही, पण तरीही उतारा वाचायचा आहे. कारण असं आहे की कुठला उतारा दिलाय हे तर ऍटलीस्ट कळलं पाहिजे. त्या उतारामध्ये काय सांगितलं हे पण कळलं पाहिजे. सो तुमच्याकडे अगेन याला 15 मिनिटांचा वेळ मी दिलाय. 4 मार्कांचा आहे. पहिला प्रश्न 1 मार्क, दुसरा प्रश्न 1 मार्क आणि तिसरा प्रश्न 2 मार्कांसाठी. ठीक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच्यामध्येच मिळणार आहे. तिसरा तुम्हाला स्वमतासारखा असेल, किंवा कधी कधी याच्यामध्ये उत्तर असतं, त्याचा कॉन्टेक्स्ट घेऊन तुम्हाला स्वतःचं मत मांडायचं असतं. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये बघा, फक्त 3 ते 4 ओळींचा पॅराग्राफ असतो, जास्त काही मोठा नसतो. याला वाचायला साधारणतः 5 मिनिटं पण खूप झाली, खूप म्हणजे खूप झाली. 5 मिनिटं तुमचा 2-3दा वाचून झाला पाहिजे. ठीक आहे. सो 5 मिनिटाच्या वर वाचायचं नाही. 5 मिनिटात 1-2 वेळा, किंवा अगदीच जास्त वेळ लागतो तर 7 मिनिटात 2 वेळा वाचून झाला पाहिजे. उरलेली जी 10 मिनिटं आहेत ती तुम्हाला द्यायची आहेत या प्रश्नांसाठी. पहिले 2 प्रश्न 4 मिनिटात मॅक्स टू मॅक्स होतील. उरलेली जी काही 6 मिनिटं आहेत ती तुम्हाला द्यायची आहेत प्रश्न तिसऱ्याला. 2 मार्कांसाठी आहे, त्याच्यामुळे उत्तर थोडंसं मोठं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, 6 ओळींचं वगैरे. पहिले जे 2 प्रश्न आहेत तर त्याचं उत्तर एका वाक्यात असतं, त्याच्यामुळे ते एकाच ओळीमध्ये पुरतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. प्लीज कोणीही पॅराग्राफ उतरवायचा नाही. उत्तरपत्रिकेमध्ये काही गरज नसते. फक्त प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. ठीक आहे. कारण मी असं पण केसेस पाहिलेत की ज्या ठिकाणी पूर्ण पॅराग्राफ परत लिहिला जातो. असं नाही करायचंय. जे प्रश्नाचं उत्तर विचारलंय तेवढं फक्त लिहायचं असतं. आणि स्वमत म्हणजे स्वमत, किंवा अशा प्रकारचे जे काही थर्ड क्वेश्चन असेल, जो काही थर्ड क्वेश्चन असेल तर त्याच्यामध्ये आपलं मत मांडायचं असतं. किंवा याच्या आधारे कधी कधी असं सांगितलं जातं की पॅराग्राफ मधून तुम्हाला काय समजलं, किंवा पॅराग्राफ मध्ये काय करायला सांगितलेलं आहे, किंवा पर्यटनासंदर्भात असेल तर पर्यटनाविषयी माहिती, तुमचा एखादा अनुभव. अनुभव शक्यतो कमी विचारतात, कारण ते भाषामध्ये जाईल जास्त करून. सो इतिहासामध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या पर्यटन स्थळाचं विद्रुपीकरण होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराल, किंवा
अजून जर खेळासंदर्भात आलं तर तुमच्या मते खेळाचं महत्त्व काय आहे किंवा खेळाची आवश्यकता आहे का किंवा खेळाचं अर्थकारण कसं बदलत चाललंय वगैरे वगैरे असे वेगळ्या पॅराग्राफनुसार वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट आहे प्रश्न 5वा. कोणतेही 2 तुम्हाला लिहायचे आहेत 4 पैकी. 6 मार्कांसाठी असल्यामुळे 3 मार्कांचा एक प्रश्न आहे. 15 मिनिटं दिलेली आहेत तुम्हाला कंबाईन. सो तुम्ही 7-7 मिनिटं प्रत्येक प्रश्नाला देऊ शकता. 3 मार्काचं उत्तर लिहायचं असल्यामुळे साधारणतः उत्तराची लेंथ 8 ओळींची वगैरे मिनिमम असली पाहिजे. तुम्हाला 6 पॉइंट्स लिहायचे आहेत लहान असतील तर, लहान म्हणजे 1 ते 2 ओळींचे असतील तर, आणि पॉइंट्स 3 ते 4 ओळींचे असतील तर 3 पॉइंट्स सफिशियंट आहेत. म्हणजे साधारणतः 8 ते 12 ओळींचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. सो इतकं मोठं उत्तर असलं पाहिजे. या उत्तरामध्ये जर एक्झाम्पल्स देता आले द्यायचेच आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, बखर म्हणजे काय आहे, बकरींचे प्रकार लिहायचे आहेत. इव्हन तुम्हाला बकरींची नावं लिहायची आहेत. तुम्हाला काही पर्टिक्युलर बकरींचे लेखक माहिती असतील त्यांचं पण नाव लिहा, उत्तर अजून चांगलं वाटेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऐतिहासिक साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा. किमान 6 सुचवले तरी पण चालणार, एक्स्ट्रा करायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आता आपण सुरू करणार आहोत राज्यशास्त्र. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः एवढाच वेळ तुम्हाला इतिहासाला द्यायचा आहे. यापेक्षा जास्त वेळ देऊ नका. परत असं होतं की अजून आपण राज्यशास्त्र सुरू केलं नाही, ती एन्झायटी येते, त्याच्यामुळे आपल्याला उत्तर आठवत नाही. सो एवढाच वेळ तुम्हाला द्यायचा आहे इतिहासाला. राज्यशास्त्रामध्ये पण तुम्हाला अगेन वाक्य पूर्ण लिहायचं आहे. मग त्याचा जो काही पर्याय असेल तर तो लिहायचा आहे. याच्यामध्ये घालून लिहू शकता किंवा इथे रिकामी जागा नाहीये तर पुढे लिहू शकता. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हे लिहायला तुम्हाला 5 मिनिटांचा वेळ आहे. कमी पण तुम्ही याला वेळ देऊ शकता अर्थात. नेक्स्ट आहे प्रश्न 7वा. आता तुम्हाला इथे तिघांपैकी कोणताही 2 सॉल्व्ह करायचा आहे 2 मार्कांसाठी. आता याच्यामध्ये कसं असतं, सगळ्यात पहिलं वाक्य जेव्हा तुम्ही उत्तर लिहिणार आहात तेव्हा हे वाक्य परत लिहायची गरज नसते. ठीक आहे. सगळ्यात पहिलं वाक्य असलं पाहिजे की दिलेले विधान किंवा वरील विधान किंवा फक्त हे विधान चूक आहे असेल तर, किंवा बरोबर आहे बरोबर असेल तर. ठीक आहे. हे विधान बरोबर आहे, हे विधान चुकीचं आहे. विधान लिहायचं की नाही तुमच्यावरती आहे, कंपल्सरी नाहीये. तुमच्याकडे वेळ आहे, बिंदास लिहा. वेळ नाही लिहायची गरज नाहीये. फक्त दिलेलं विधान चुकीचे आहे किंवा दिलेले विधान बरोबर आहे हेच तुमचं पहिलं वाक्य असलं पाहिजे, किंवा फक्त चूक बरोबर हे पण चालेल. ठीक आहे. पहिल्या ओळीमध्ये हेच लिहिलं असलं पाहिजे की ते चूक आहे की ते बरोबर आहे. दुसऱ्या ओळीपासून तुम्हाला त्याचं कारण लिहायचं आहे की ते का चुकीचं आहे किंवा ते का बरोबर आहे. ठीक आहे. किती मुद्दे लिहायचे आहेत? मिनिमम तुम्हाला 2 ते 3 मुद्दे लिहायचे आहेत. ते का बरोबर आहे किंवा का चुकीचं आहे. अर्थात चुकीचं असेल तर बरोबर करून लिहिणारा तुमचा शेवटचा मुद्दा असेल. ठीक आहे. म्हणजे चौथा मुद्दा तो असेल की तुम्ही चुकीचं बरोबर करून लिहिताय. बरोबर असेल ते उत्तर किंवा ते विधान तर चौथा मुद्दा सेम विधान परत खाली कॉपी पेस्ट करायचं. ठीक आहे. आणि म्हणून हे असं 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 आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला कळलं असेल. 3 मुद्दे त्याचं कारण देणारे असतील, चूक आहे की बरोबर आहे, जे काय आहे ते का आहे. चौथा मुद्दा चुकीचा असेल तर बरोबर करून लिहायचं, बरोबर असेल तर आहे असं छापायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. 10 मिनिटांचा वेळ आहे. 5-5 मिनिटं 2 मार्काच्या प्रश्नाला सफिशियंट आहेत. नेक्स्ट आहे प्रश्न 8वा अ. याच्यामध्ये दोघांपैकी एक संकल्पना स्पष्ट करायची आहे. 5 मिनिटांचा वेळ आहे. 2च मार्काची संकल्पना आहे. मिनिमम 4 पॉइंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. साधारणतः उत्तर 6 ते 8 ओळींचं असलं पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष संकल्पना स्पष्ट करतायत, तर अर्थात एक्झाम्पल देऊ शकता. तुम्हाला जर अजून चांगलं उत्तर हवंसं वाटत असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर एखाद्या पक्षाचं चिन्ह तुम्ही ड्रॉ करू शकत असाल ते तुम्ही करू शकता. पेपर थोडासा इनोव्हेटिव्ह वाटेल, कारण असंख्य मुलांनी पेपर लिहिलेले आहेत. आपल्याला आकडा पण माहिती नाही केवढ्याने लिहिलेले आहेत. पण त्यांच्यामधून जर तुमचा पेपर तुम्हाला अजून जास्त प्रभावी बनवायचा असेल तर तुम्ही थोडक्यात काढायचं, जास्त चित्रकारीमध्ये वेळ नाही घालवायचा, किंवा तुम्ही शेवटी पण करू शकता जी 10 मिनिटं आपल्याकडे राहतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. छान एखाद्या 2 पक्षांचं चिन्ह काढू शकता. जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचं तुम्ही चिन्ह काढू शकता. राजकीय नाही विचारले, राष्ट्रीय विचारलंय. त्याच्यामुळे तुम्हाला अटी लिहायच्या आहेत, की अटी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की कुठल्या पक्षाला आपण कधी एखादा राष्ट्रीय पक्ष मानू. ठीक आहे. ते पण तुम्हाला लिहायचं आहे. तेच अर्थात अपेक्षित आहे. आणि कुठले पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत ते पण तुम्हाला एक्झाम्पल आणि चिन्ह हवं तर ड्रॉ करू शकता. इव्हन याच्या बियॉन्ड जाऊन तुम्हाला जर त्या पक्षाची विचारसरणी हवी असेल, लिहिता येत असेल, परफेक्ट माहिती असेल तर लिहू पण शकता. कंपल्सरी नाहीये किंवा उत्तरामध्ये एक्सपेक्टेड नाहीये, पण तुम्हाला तुमचं उत्तर जर अजून चांगलं करायचं असेल किंवा तुम्ही जो काही अभ्यास केलाय, म्हणजे पेपर एक आरसा असतो ना, की आपण जितका अभ्यास केलाय तेवढा समोरच्याला दाखवायचा असतो. ठीक आहे. सो याच्या परत पुढे तुम्हाला कोणी विचारणार नाही की राष्ट्रीय पक्षाबद्दल लिहा, राजकीय पक्षाबद्दल लिहा, असं कोणी नाही विचारणार. सो जेवढं काही तुम्हाला त्या पर्टिक्युलर संकल्पनेबद्दल माहिती आहे तेवढं तुम्ही ऍड करू शकता. फक्त एवढंच की वेळेचं बंधन आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये उत्तर कन्साइज पण ठेवा, कारण समोरच्या माणसाला ते वाचायचं पण आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे बाकी तुम्ही जेवढं हवं तेवढं लिहू शकता. नेक्स्ट आहे सिमिलरली भ्रष्टाचार. अगेन का होतो, कशामुळे होतो, झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे, याची कारण काय आहेत, आणि हा लोकशाहीला
किंवा लोकशाही समोरचं आव्हान कसं आहे, किंवा राजकीय राष्ट्रीय पक्षांमध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे, निवडणुकीमध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे, असं तुम्ही सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण लिहू शकता, किंवा फक्त चॅप्टर नंबर 5 च्या अकॉर्डिंग पण लिहू शकता. सो ज्याप्रमाणे तुम्हाला उत्तर हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही उत्तर लिहू शकता. ठीक आहे. याचं उत्तर थोडंसं डायव्हर्स येईल कम्पॅरेटिव्हली राष्ट्रीय पक्षाबद्दल. त्याच्यामुळे प्रश्न किंवा उत्तर अशा प्रश्नाचं लिहा जे तुम्हाला परफेक्ट लिहिता येईल, परफेक्ट ब्लेंड करून लिहिता येईल असाच प्रश्न निवडायचा आहे. ठीक आहे. बिकॉज यू हॅव ऑप्शन, राईट. नेक्स्ट आहे प्रश्न 8वा ब. याच्यामध्ये दोघांपैकी कोणतंही एकच संकल्पना चित्र पूर्ण करायचंय. अगेन सेम ते ड्रॉ करायचंय, मग लिहायचं आहे. 5 मिनिटं दिलेला आहे वेळ. तुम्ही 2 पण करू शकता, 1 पण करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रश्न 9वा. 9व्या प्रश्नामध्ये काय आहे, पुढील प्रश्नांचं थोडक्यात उत्तर लिहा. याच्यामध्ये काय म्हणणं आहे त्यांचं, की तुमच्याकडे 2 आहेत, कोणत्याही एकाबद्दल लिहायचं आहे. ठीक आहे. 8 मिनिटांचा वेळ मी यासाठी दिलाय कारण शेवटचा प्रश्न आहे, 2 मार्कांचाच आहे. 2 लिहू शकता, 1 लिहू शकता. 8 मिनिटं माझ्याकडे वेळ शिल्लक होता एवढा पेपर लिहून झाल्यानंतरही, म्हणजे अजून 10 मिनिटं एक्स्ट्राची आहेतच, ती तर बाजूला आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त पण ही 8 मिनिटं होती. सगळी मी या प्रश्नाला युटिलाइज करणार. ठीक आहे. एवढा वेळेची गरज नाहीये, पण तरी पण तुम्ही या ठिकाणी आरामात उत्तर लिहू शकता. मोठं उत्तर लिहा, कारण पेला कुठलीही मर्यादा नाहीये की एवढंच लहान लिहायचं, पण 2 मार्कासाठी आहे, साधारणतः 4 ते 5 पॉईंट्स लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की हे झाल्यानंतर पण तुमच्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहेत. सो त्याच्यामुळे पॅनिक होऊन पेपरमध्ये वाचनीय अक्षर काढा, शक्यतो वाचता येणार नाही किंवा कसंही लिहिले असं होऊ देऊ नका, कारण आपण खूप छान पद्धतीने टाइम मॅनेज करतोय. सो प्रत्येक प्रश्न नीट सॉल्व्ह करायचा आहे, पेशंटली सॉल्व्ह करायचा आहे, छान सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. उरलेल्या 10 मिनिटांमध्ये कुठला प्रश्न राहिलाय का, अजून एक्स्ट्रा आपण काही लिहू शकतो का, किंवा कुठे काही लाईन्स वगैरे ड्रॉ करायच्या आहेत का, कुठे एखादा आपण शब्द चुकीचा लिहिला नाहीये ना, हे सगळं बघायचं आहे. फॉर्मॅट बरोबर आहे का, प्रश्न कुठला राहिलाय का, हे सगळं तुम्हाला शेवटच्या 10 मिनिटांमध्ये करायचंय. इन केस तुम्ही सप्लिमेंट वगैरे घेतली असेल, त्याच्यामध्ये साईन राहिली आहे का, हॉलोग्राफ राहिले का, जे जे काही तुमच्या इतर गोष्टी असतील त्या सगळ्या तुम्हाला 10 मिनिटांमध्ये करायचे आहेत. ते सप्लिमेंट व्यवस्थित बांधणं वगैरे सगळं काही. ठीक आहे. सप्लिमेंट किती घेतले त्याचे नंबर्स लिहिणं, हे सगळं तुम्ही उरलेल्या 10 मिनिटांमध्ये शांततेत अगदी आरामात करू शकता. सो अशा पद्धतीने जर तुम्ही टाइम मॅनेज केला तर पेपर लिहायला प्रॉपर वेळ असेल आणि कुठल्याही प्रकारचे पॅनिक सिच्युएशन क्रिएट होणार नाही. सो प्लीज मी जे काही व्हिडिओज अपलोड केले ते नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळत राहील की आपण कशा पद्धतीने पेपर लिहिला पाहिजे, कसं सॉल्व्ह केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पेपरमध्ये कोणते प्रश्न येणार आहेत किंवा येऊ शकतात हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्लीज ते व्हिडिओज नक्की चेकआउट करा. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. बाय बाय.